11वे ॲडमिशन संदर्भात मेरिट लिस्ट लागली, मेरिट लिस्टमध्ये नाव आलं नाही, सर आम्ही पार्ट 1 लॉकच केला नव्हता किंवा आम्ही रजिस्ट्रेशनच केलं नव्हतं, ह्या सगळ्या अडचणी आता पुन्हा विद्यार्थ्यांच्या समोर उपस्थित झालेत. अनेक विद्यार्थ्यांच्या मागणी आली की सर आता आम्ही काय करायचं. त्या संदर्भात आपण पाठीमागेच व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती विस्तृतपणे आपण सांगितली होती की तुम्हाला पॅनिक होऊन जायची गरज नाही, तुम्हाला घाबरून जायची गरज नाही, कारण तुमच्या हातामध्ये संधी आहे. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तो फॉर्म भरता येणार आहे. रजिस्ट्रेशन केलं नसलं तरी सुद्धा रजिस्ट्रेशन करता येणार आहे. पार्ट 1 लॉक केला नसेल तरी तो लॉक करता येणार आहे. भाग 2 भरलेला असेल तरी तो सुद्धा एडिट करता येणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये चेंजेस करता. अशा सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लेन केल्या होत्या. परंतु पुन्हा एकदा विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रश्न हे निर्माण झाले की सर आता मेरिट लिस्ट तर लागली, मग आता ह्या मेरिट लिस्टमध्ये आमचं नावच आलं नाही, मग आता पुन्हा आम्ही ज्यावेळेस भरू तर आमचं नाव कुठं येईल, अंतिम गुणवत्ता यादीमध्ये आमचं नाव येईल का, आता आम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर घेता येईल का, कारण आता ग्रीव्हन्स पिरियड तर संपला. कारण काल 5 वाजता तुमची लिस्ट लागली होती, काल 5 वाजता लिस्ट लागल्यानंतर आज तुम्हाला ग्रीव्हन्स पिरियडसाठी टाइम दिलेला होता, आज सकाळी 10 वाजेपर्यंत तुम्हाला त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं होतं. आता तुम्ही हाता पिरियड तुमचा निघून गेला, मग आता येणाऱ्या काळामध्ये काय करायचं. काही विद्यार्थी असे आहेत की सर आम्ही मेरिट लिस्टच बघितले नाही, म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली होती त्याच्यामध्ये आम्ही आमचं नावच बघितलं नाही, तर ते कसं बघायचं. अशा अनेक अडचणी विद्यार्थ्यांच्या आहेत. तर मी तुम्हाला 1 बाय 1 सगळ्या गोष्टी सांगतो. पहिल्यांदा आपण हे बघू की तुम्हाला तुमचं मेरिट लिस्ट कशी बघायची, तुमचं नाव आलंय, तुमचे मार्क्स आले ते बरोबर आहेत का. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अजून पुन्हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित राहतील की सर आमचं याच्यामध्ये नावच नाही. पहिलं तुम्ही हे चेक करा की नोंदणी केली का, नोंदणी केली असेल, भागेत भरत असेल तो लॉक केला आहे का, कारण लॉक जरी नसेल केला तरी तुमचं याच्यामध्ये नाव येणार नाही. आणि नाव जरी नसलं आलं तर घाबरून जाण्याची गरज नाही, कारण ही गोष्ट तुम्हाला पुन्हा करता येणार आहे, त्याच्यामुळे पॅनिक व्हायची गरज नाही. आता 1 बाय 1 आपण हे बघू की तुम्हाला तुमचं पहिल्यांदा आपण हे बघू की मेरिट लिस्ट तुम्हाला कशी बघता येईल. मेरिट लिस्ट तुम्हाला कशी बघता येईल पहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, ज्यावेळेस तुम्ही गुगलला जाता, गुगलला गेल्यानंतर तुम्हाला FYJC ॲडमिशन 2026 FYJC ॲडमिशन 2026 हे सर्च करायचं. सर्च केल्यानंतर तुम्हाला ब्ल्यू लाईनमध्ये एक लिंक येते वरतीच, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुम्हाला दिसेल, ह्या पेजमध्ये तुम्हाला काय करायचं, ह्याच्यामध्ये फ्रंटलाच तुम्हाला काय आहे, फ्रंटवरतीच तुम्हाला वरती बघा, याच्यामध्ये तुम्हाला असे ऑप्शन आहेत, होम, सर्च, कॉलेजेस, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, कट ऑफ लिस्ट. आता काही विद्यार्थ्यांना कट ऑफ, सर आम्हाला एवढे पर्सेंटेज मग आम्हाला ते कॉलेज मिळेल का, तर तुम्ही कट ऑफ सुद्धा बघू शकता, पाठीमागची कट ऑफ सुद्धा बघू शकता, कोणत्या कॉलेजचे किती कट ऑफ लागले काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये आपलं मेन टार्गेट काय, सध्या आपल्याला अडचण कोणत्या गोष्टीची, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट याची आपल्याला अडचण आहे. आपल्याला इथं काय करायचं, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टवर क्लिक करायचंय. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल रे, इथं काइंडली एंटर युअर ॲप्लिकेशन नंबर टू फाइंड युअर मेरिट रँक. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला, ही प्रोसेस कोणासाठी, ही गोष्ट कोणासाठी, ज्या विद्यार्थ्यांनी रीतसर व्यवस्थित रजिस्ट्रेशन केले, ज्या विद्यार्थ्यांनी भाग 1 भरून तो लॉक केलाय, अशाच विद्यार्थ्यांना इथं ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर सर्च होणार आहे. नाहीतर तुम्हाला इथं तुमची माहिती येणार नाही, कारण तुम्ही फॉर्मच भरलेला नाही, बरोबर ना. तर इथं तुम्हाला काय करायचं, तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा. ॲप्लिकेशन नंबर जो काय आहे तो तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा. ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं 4 कॉलम येतील. याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं जाईल, इथं तुमचा मेरिट नंबर सांगितला जाईल, इथं तुमचा ॲप्लिकेशन नंबर सांगितला जाईल, इथं तुम्हाला किती मार्क्स आहेत तुमचे, किती मार्क्स पडलेले. समजा तुम्हाला 450 मार्क्स असतील तर कितीपैकी, 500 पैकी. म्हणजे इथं असेल आउट ऑफ कितीपैकी तुम्हाला किती पडले. त्याच्यानंतर इथं तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि इथं तुमचं मेरिट रँक. ठीक आहे. आता हे जरी तुम्हाला नाही समजलं तरी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला किती मार्क्स पडल्यात ते बघायचं असेल तर त्याच्यात तुम्हाला दुसरा ऑप्शन काय आहे, दुसरा ऑप्शन याच्यामध्येच तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्टवर क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला हे झाल्यानंतर इथं डाउनलोड मेरिट लिस्ट ऑप्शन आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल बघा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ मार्क्स बिटवीन 400 to 500, म्हणजे 400 ते 500च्या दरम्यान ज्याला मार्क आहेत त्यांनी याच्यावर क्लिक करायचं. 300 ते 399च्या दरम्यान ज्याला मार्क आहेत त्यांनी याच्यावर क्लिक करायचं. म्हणजे इथं तुमची नावं असणार आहेत. मग इथं समजा तुम्ही याच्यावर क्लिक केलं, समजा तुम्हाला 450, 429, 460 असे मार्क आहेत, तर इथं तुम्हाला दिसेल बघा, इथं तुमचा मेरिट नंबर, इथं तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो की तुम्हाला सर्च करायचा होता, तो तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे. हा तुम्हाला काय करायचा होता, तिथं सर्च करायचा होता. मग हे तुमचा ॲप्लिकेशन नंबर, इथं तुम्हाला पडलेली मार्क्स. आता इथं बघा, तुम्हाला पहिले विद्यार्थीचे मेरिटमध्ये आले 500 पैकी 500 पडलेत, त्यानंतर 500 असे तुम्हाला
खालीपर्यंत जाईपर्यंत मार्क दिसतील. मग इथं तुम्ही तुमचा मार्क्समध्ये जाऊ शकता, जिथपर्यंत तुमचे मार्क्स आहेत तिथं तुम्ही जाऊ शकता. मग इथून खाली तुम्हाला 500 संपल्यानंतर तुमचे जे काय असतील 420 430 तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता. पण याच्यात सोपं आहे की तुम्ही जर सगळं व्यवस्थित केलेलं असेल तर तुम्हाला सर्च करूनच सगळी माहिती मिळेल. आता ही गोष्ट झाली तुम्हाला की ज्यांनी व्यवस्थित फॉर्म भरला होता, ज्यांनी फॉर्म भरून पार्ट 1 लॉक केला होता, अशा विद्यार्थ्यांसाठी ही माहिती, अशा विद्यार्थ्यांसाठी ही झाली माहिती. परंतु त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं, कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही काहीच नसेल केलेलं. मी काय बोलतोय परत एकदा सांगतो तुम्हाला, कारण व्हिडिओ बघून पण विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही, कारण तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही. मी तुम्हाला काय सांगतो की तुम्ही काहीच केलेलं नसेल, तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नाही, तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं पण पार्ट 1 भरलेला नाही, तो लॉक केलेला नाही, पार्ट 1 भरलाय लॉक केलाय पण तुम्ही पार्ट 2 भरलेला नाही, इन हाऊस कोट्यासाठी ॲडमिशन घ्यायचं होतं, मॅनेजमेंट कोट्यासाठी ॲडमिशन घ्यायचं होतं, मला मायनॉरिटी कोट्यातनं ॲडमिशन घ्यायचं होतं, जो तुमच्यासाठी कोटा फिक्स केलाय, याच्यामधनं मला ह्या सगळ्या संधी तुमच्यासाठी अजूनही आहेत. अजूनही तुमच्या हातातनं झिरो गेलेलं, म्हणजे काहीच गेलेलं नाही. तुम्हाला 0 राऊंडला ॲडमिशन घ्यायचंय, म्हणजे कोट्यातनं ॲडमिशन घ्यायचं, ते आहे संधी तुम्हाला. नाही सर आम्हाला कॅपमधनं घ्यायचं, कॅप राऊंडमधनं घ्यायचं, ते पण संधी आहे तुम्हाला. सर आम्ही रजिस्ट्रेशन, सगळ्या गोष्टी तुम्हाला आहेत. परत एकदा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी दाखवतो तुम्हाला. तुम्ही बघा याच्यामध्ये, ह्या पेजमध्ये ॲडमिशन शेड्यूल दिसेल तुम्हाला. म्हणजे फक्त तुम्ही ॲडमिशन शेड्यूल जरी व्यवस्थित बघितलं ना, तुम्हाला काहीच कुठं डोकं लावायची गरज नाही. याच्यामधनंच तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होईल. आता मी डायरेक्ट मुद्द्यावर जातो. पहिल्या गोष्टी तुम्हाला सांगतच नाही. पहिल्या गोष्टी कोणत्या, की कशी प्रोसेस चालू झाली, मग मेरिट लिस्ट कशी लागली, मग मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला आता ग्रीव्हन्स पिरियड दिला होता, मग रिक्त जागा कधी प्रदर्शित होतील, ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या तुम्ही. आता काय तुमचा मेन मुद्दा आहे की सर आम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल का, सर आमचं मेरिट लिस्टमध्ये नाव नाही, मग आमचं कसं होईल, आम्ही तर भाग 1 भरला होता पण लॉक नव्हता केला, तर आमचं कसं होईल. तर तुमच्यासाठी ही गोष्ट बघा, पुन्हा एकदा शेवट तुम्हाला 1 मिनिटात सगळ्या गोष्टी फायनल क्लिअर करून देतो. याच्यामध्ये बघा 21 मे 2026 ते 22 मे 2026, 21 मे 2026 सकाळी 8 वाजता ते 22 मे सायंकाळी 6 वाजेपर्यंत. वाटलंच तर अलार्म लावून ठेवा. ज्यांनी काहीच केलेलं नाही टेन्शन घेऊ नका. म्हणजे 21 मेला सकाळी 8 वाजता प्रोसेस चालू होणार आहे, 22 मेला सायंकाळी 6 वाजता प्रोसेस संपणार आहे. याच्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता, नवीन विद्यार्थ्याची नोंदणी. आला विषय तुमचा क्लिअर झाला. नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, न्यू स्टुडंट रजिस्ट्रेशन, भाग 1 मधील बदल. आता ज्यांनी जुनं रजिस्ट्रेशन केले भाग 1 पण भरलेला आहे, पण सर मला काहीतरी चेंजेस करायचे, त्याच्यात पण बदल करू शकता. म्हणजे नवीन विद्यार्थी नोंदणी पण आली, भाग 1 मधला बदल पण आला. सेकंड, दुसरी गोष्ट, विद्यार्थी पसंतीक्रम अर्ज भाग 2 भरणे. आता याच्या अगोदर कॅप राऊंड भरता येत होता का तुम्हाला? कोणालाच भरता येत नव्हता. कॅप 1 साठी आजपर्यंत कोणालाच गोष्ट भरता आली नाही, कोणीच नाही. असा मी कॅपसाठी भरले. तुम्ही इन हाऊस कोट्यासाठी भरला असू शकतं, तुम्ही मॅनेजमेंट कोट्यासाठी भरला असू शकतं, तुम्ही मायनॉरिटी कोट्यासाठी भरलेला असू शकतं, पण याच्यासाठी तुम्ही भरलेलं आहे का? नाही. मग भाग 2 भरणे. मग याच्यामध्ये भाग 2 मध्ये किमान 1, जास्तीत जास्त 10, म्हणजे किमान 1 कमाल 10, म्हणजे कमीत कमी 1 विद्यालय टाकू शकता, जास्तीत जास्त 10 विद्यालय टाकू शकता. मला एका विद्यार्थ्याचा फोन आला होता, मी मागच्या व्हिडिओमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला होता. तो बोलला सर मी इन हाऊस कोट्यासाठी टाकलं होतं, परंतु त्याचं फी एवढी आहे की मी भरू शकत नाही. मग मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोष्ट काय सांगितली होती, ज्यावेळेस तुम्ही कॉलेज निवडताल त्याच्या साईडला त्या कॉलेजची फीस दिलेली देणं कंपल्सरी आहे की आमची फी किती आहे. आणि ती फी म्हणजे तुम्ही बघा की ते कॉलेज अनुदानित आहे का विना अनुदानित आहे की कसं आहे, सेल्फ फायनान्स आहे कसं आहे, ते तुम्ही बघून घ्या. त्याच्याप्रमाणे ती कॉलेजची फीस बघून मग ते कॉलेज टाका. 10 कॉलेज म्हणजे खूप कॉलेज टाकायचे, तुम्हाला खूप ऑप्शन आहेत, तुम्हाला 10 म्हणजे खूप झाले. आता तुम्हाला आजूबाजूला तुमच्या भागाच्या आजूबाजूला 10 कॉलेज तुम्हाला निवडायचे आहेत घरापासून तुमच्या हिशोबाने. तर त्याच्यामध्ये फीस बघा आणि ज्यावेळेस कॉलेज निवडताल साईडला एक असा ॲरो असतो, बाण असतो, त्याच्यावरून तुम्ही वरचं कॉलेज खाली, खालचं कॉलेज वर असं करू शकता तुम्ही. म्हणजे ह्या गोष्टी कुठं करू शकता तुम्ही? 21 आणि 22 तारखेला पहिली गोष्ट केली झाली नवीन स्टुडंट म्हणजे नवीन विद्यार्थी रजिस्ट्रेशन, भाग 1 मधील बदल, विद्यार्थी पसंत क्रमांक म्हणजे कॉलेज टाकणे भाग 2, त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रम गुण आणि अर्जामध्ये दिलेल्या लागू आरक्षणानुसार म्हणजे तुमच्या रिझर्वेशननुसार मग तुम्हाला कॉलेज मिळणार.
आणि इथून पुढे मग तुमची प्रोसेस चालू होणार. मग हे मिळाल्यानंतर मग तुम्हाला 26 मेला काय आहे, जे कॉलेज मिळालंय ते कॉलेज तुमचं मेसेज तुम्हाला येईल. मेसेजच्या भरवशावर जाऊ नका तुम्ही काय करा, तुमचं लॉग इन करा. लॉग इन करून तुम्हाला जे कनिष्ठ महाविद्यालय मिळालं असेल पहिल्या यादीत त्याच्यावर तुम्ही ऍडमिशन घ्या. घ्यायचं असेल तर ऍडमिशन घ्या, नसेल ते कॉलेज आवडलं, तुम्हाला वाटत असेल हे 5 नंबरचं कॉलेज मिळालंय मला 4 नंबरचं पुढच्या फेरीत मिळू शकतो, कट ऑफ तुम्हाला माहिती, तर कॅन्सल करा. ही पण गोष्ट तुम्हाला दिलेली. जर वाटप प्रक्रिया, अलॉटमेंट प्रोसेस, कॅप, फेरी याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय त्यांनी क्लिअर की वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयास तुम्ही जर समर्थ असाल, म्हणजे सहमत असाल तर तुम्ही प्रोसीड फॉर ऍडमिशन करायचं. अन्यथा महाविद्यालयातील लॉग इनवर प्रवेशची पुष्टी, नकार आणि प्रवेश रद्द करणे ह्या पण गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. ऍडमिशन घ्यावंच असं पहिल्या राऊंडला तुम्ही कंपल्शन आहे, मनासारखं भेटलं तर घ्या. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये गोष्ट आली असेल की मला 21 मेला रजिस्ट्रेशन केलं नसलं तर रजिस्ट्रेशन करता येणार आहे, केलेलं असेल भाग 1 भरलेला असेल तरी बदल करता येणार आहे, भाग 2 मध्ये कॅप राऊंड सुद्धा भरू शकतो. आणि अजून एक गोष्ट, काही विद्यार्थी असे असतील, सर आम्हाला मॅनेजमेंटसाठी आत्ता घेऊ वाटतं ऍडमिशन, आत्ता आमच्या डोक्यात आलं काय मॅनेजमेंटला ऍडमिशन घेतलं पाहिजे. मग मॅनेजमेंट, इन हाऊस आणि मायनॉरिटी ह्या तिन्ही कोट्यासाठी तिन्ही कॅप राऊंडमध्ये तुम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली. याच्यामध्ये तुम्ही तिन्ही कॅप राऊंडला ऍडमिशन घेऊ शकता. इथं बघा तुम्ही, नियमित फेरी 1 म्हणजे तुमचं कॅप राऊंड 1, नियमित फेरी क्रमांक 1 मध्ये कोट्यांतर्गत प्रवेशासाठी कोटा पसंती अर्ज पुन्हा लॉक करणे आवश्यक आहे. भरणे आणि लॉक करणे. विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशासाठी म्हणजे व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट, संस्था अंतर्गत म्हणजे इन हाऊस आणि अल्पसंख्याक कोटा म्हणजे तुमचा मायनॉरिटी कोटा पसंती क्रमांक ऑनलाईन नोंदवणे व लॉक करणे हे बी करू शकता. कोणत्या दिवशी? 21 मे 2026 ते 22 मे 2026 सकाळी 8 ते सायंकाळी 6. गोष्ट क्लिअर झाली. 2 व्हिडिओ झाली. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं, ज्यांनी व्यवस्थित पहिल्यांदा फॉर्म भरला होता त्याला तो फॉर्म प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी चेक करायची, त्याच्यानंतर तुमचं नाव, तुमचा म्हणजे ॲप्लिकेशन नंबर बरोबर आहे का, मार्क्स बरोबर आहेत का हे, किंवा तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर ही सुद्धा संधी तुम्हाला याच्यामध्ये आहे. त्यामुळं आता कुठला विषय तुमच्यासाठी राहिला असेल असं मला वाटत नाही. सगळ्या गोष्टी तुमच्या आता क्लिअर झाल्या असतील. की तुम्ही काहीच नसलं केलं तर 21 तारखेला 22 तारखेला आत्ता काय पोरं म्हणतात, सर आत्ताच मला करता येईल का, एवढ्या दिवस तुम्ही झोपले होते का? मग म्हणजे ही प्रोसेस चालू झाल्यापासून तर आतापर्यंत केलं, मग थांबा ना 21-22 तारखेपर्यंत. आता तुम्ही त्याच्यावर छेडछाड करत बसताय, सर मी लॉक करायला जातोय पण मला लॉकच होत नाही. प्रोसेस येणार आहे तुमच्यासाठी, तो दिवस येणार आहे, काही घाबरून जायची गरज नाही. 21 तारीख फक्त लक्षात घ्या आणि त्या दिवशी व्यवस्थितरित्या फॉर्म भरा, व्यवस्थितरित्या तो लॉक करा, म्हणजे भागवून लॉक करा. कारण ही फेरी म्हणजे तो दिवस का महत्त्वाचा आहे की त्याच्यानंतर 1 नंबर फेरी, कॅप राऊंड 1 आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळून जातं. बऱ्यापैकी म्हणजे जागा संपतात ना. तुम्ही सेकंड कॅप राऊंडला जेव्हा ट्राय करसाल त्यावेळेस तुम्हाला जागा साहजिकच कमी असतील ना. त्यामुळे हा पहिला राऊंड महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे 21 तारीख महत्त्वाची, 22 तारीख महत्त्वाची. त्या दिवशी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा. आपल्याला समजत नसेल मोबाईलवर छेडछाड करण्यापेक्षा एखाद्या नजदीकच्या तुम्ही ह्याच्यामध्ये जावा, नेट कॅफेमध्ये जावा, त्यांना व्यवस्थित तुमचा फॉर्म भरून द्यायला हवा. ते व्यवस्थित फॉर्म भरतील, तो पुष्टी करा, व्यवस्थित भरलाय का चेक करा, मग लॉक करा. सगळी माहिती व्यवस्थित भरा, मार्क्स व्यवस्थित भरा, तुमची कॅटेगरी व्यवस्थित भरा, तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित अप्लाय करा. आता डॉक्युमेंट्स कोणते लागणार याचा व्हिडिओ मी तुम्हाला देतो लगेचच. तुम्हाला याच्यानंतरचा व्हिडिओ डॉक्युमेंट्सवर असेल की ज्यावेळेस तुम्ही कॉलेजवर, आता फायनल तुम्हाला कॉलेज मिळालं, तुम्हाला कॉलेजवर जायचंय, तो कोणते डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे, कंपल्सरी कोणते डॉक्युमेंट्स लागेल, कोणते डॉक्युमेंट्स नसले तरी त्यावेळेस चालेल. ह्या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. तात्पुरतं सध्या तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील असं मी समजतो. तरी पण काही अडचण असेल, तरी पण काही गोष्टी क्लिअर नसतील तर बिनधास्तपणे कमेंटमध्ये सांगा, सर ही अडचण. मी मागच्या व्हिडिओमध्ये जेवढ्या कमेंट आल्या होत्या प्रत्येकाला अगदी व्यवस्थितपणे प्रत्येक गोष्टीचं निरसन केलं. त्याच्या कमेंटपेक्षा जास्त लोकांनी पर्सनल कॉन्टॅक्ट केलं, सर आम्हाला अशी अडचण आहे, आमची लय मोठी अडचण आहे, तुम्ही मला त्यांना सुद्धा सांगितलं. त्यामुळे तुम्हाला कोणती अडचण असू द्या कमेंटमध्ये विचारा, तुम्हाला त्या गोष्टीचं मी उत्तर देईल. धन्यवाद सगळ्यांना आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.